तर तेव्हा माझ्याकडे 3 ऑप्शन होते. एक म्हणजे की जो जॉब आहे तो कंटिन्यू करायचा, फोक्सवॅगनला ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून कंटिन्यू करायचं. त्यानंतर दुसरं, आज मी SCPU म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमधून फक्त 30 जणांची बॅच असते, ज्यातून मी सर्टिफाईड आहे की मी शीट मेटल डिझायनिंग अँड डेव्हलपमेंटचं मशीन घेऊन त्यावर मी बिझनेस करू शकतो. एक दुसरा ऑप्शन झाला. आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट सेलिंग मध्ये, जसं 5-6 वर्षापूर्वी आईने हे बीज रोवलं होतं, त्यात माझ्या लाईफस्टाईल मध्ये कंटिन्यू करू शकतो. तर मी एक बसलो आणि एक विचार केला की आपण कोणता मार्ग निवडू. जर पहिला मार्ग बघितला तर जॉबमध्ये मला एकट्याला पडायचंय. आज जे मी काय करेल ते मला एकट्याला करावं लागणार आहे. त्यानंतर जर दुसरा ऑप्शन बघितला, आज माझ्याकडे जरी लायसन्स आहे, मी सर्टिफाईड शीट मेटल डिझाइन अँड डेव्हलपमेंटचं टाकू शकतो. त्यासाठी मला 50 ते 60 लाख रुपयाचा गाळा घ्यावा लागेल का नाही घ्यावा लागणार? नक्कीच घ्यावा लागेल. त्यानंतर मला 2 मशिनरी घ्यावं लागतील, एक इलेक्ट्रिक डिझायनिंगसाठी आणि एक मेकॅनिकल डिझायनिंगसाठी. आता त्या ज्या मशिनरी आहेत त्या सगळं असतात फुल्ली ऑटोमॅटिक. त्यासाठी नॉर्मल रेग्युलर व्यक्ती ठेवून चालणार नाही. त्यासाठी मला एक मेकॅनिकल इंजिनियर हायर करावा लागेल आणि एक इलेक्ट्रिकल इंजिनियर हायर करावा लागेल, बरोबर? त्यांना पण काहीतरी सॅलरी द्यावी लागणार आहे. त्यानंतर जर आपण बघायला गेलं तर माझी इन्व्हेस्टमेंट असणार आहे 1 करोड रुपये. 1 करोड रुपये इन्व्हेस्ट करायला काही मोठी गोष्ट नाही. आजची कंडिशन अशी की करू शकतो, पण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर माझा बिझनेस चालला याची काय गॅरंटी? मला 2-3 वर्ष बघावं लागेल की माझ्याकडे कोणती व्यक्ती येत आहेत, काय येत आहेत, त्यानुसार माझा बिझनेस ग्रो होणार आहे. पण आजची कंडिशन अशी, माझ्या आईने 5-6 वर्षापूर्वी घेतलेला डिसिजन माय लाईफस्टाईल करण्याचा की मी आज तुमच्या समोर, मला इनिशियल फेजवरून बिझनेस करायची गरज नाही. आज मी तुमच्या समोर ऍज अ CTC म्हणून तिथून पुढे मला बिझनेस कंटिन्यू करू शकतोय. तर हीच या बिझनेसची खूप छान अशी ब्युटी मित्रांनो, की तुम्हाला आज जसा मी तोडलाय, तर उद्या उठून तुमचा मुलगा पण इथे येऊन त्याला शून्यापासून बिझनेस स्टार्ट करायची गरज नसणार आहे. तो तुमची जी रिस्पेक्टेड रँक असणार आहे, तिथून पुढे तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी XYZ नॉमिनी तो बिझनेस तिथून पुढे कंटिन्यू करू शकतो. हा बिझनेस ज्या व्यक्तीला करतो तो व्यक्ती आयुष्यात माय लाईफस्टाईल सोडू शकत नाही. तर एवढंच म्हणेन मित्रांनो, आणि विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.